रानू छान आहे का टिक्का? कुणी लावलाय? कुणी लावलाय? मावशी. तसं तसं उलट उलट तो ते आता हे होईल रानू. हा इकडून इकडं. हा हा आवडा इकडे आबाला लाव. नाही नाही तुला नाही. तुला बाबांसारखं करायचंय ना. हा तर ते केस तसे पुढं आणतो. सईला येते का खेळता? हा काय काय हा सई आणि भाऊजी चेस खेळत आहेत. सई जे आहे ना क्लासमध्ये चेसचे पिरियड घेतले जातात तर त्याच्यामुळे सईला येते. त्यामुळे शायनिंग करते हो की नाही सई? मग काल कशी करत होती आबाला? तिला वाटायचं चेसच खेळावं त्यानं. रानू इकडे बघ कसा केला गंध तू. वेड पोरग. तसं नसतं करायचं माहितीये का? आबाचं दिवसभर राहतं आणि तू लगे पुसून मोकळा झाला. नको ना तोंडाला जर आला लय विचित्र दिसतंय. कुठं तुला पोरे बघायच्यात आबा? नको नको. आज आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला. तसं तर नाना महिन्याची वारी करतात पण आज आम्ही दोघेही ह्यांच्यासोबत चाललेलो आहोत आणि ह्यांची नाईट ड्युटी होती तर त्याच्यामुळे ना आता आम्हाला भाऊजी सोडायला लागलेले आहेत. म्हणजे हे सालसाला असतात ना तर हे तिकडून येतील आणि हे भाऊजी इकडून आम्हाला नेतील. आम्हाला ह्यांच्यापाशी सोडू. हा आता भाऊजी चालले. चला काल पप्पांचा महिना होता तर त्याच्यामुळे दीदी भाऊजी ते सगळे आले होते आणि मग नंतर काल महिना झाल्यानंतर आता आज आम्ही चाललेलो तुळजापूरला. त्याच्यामुळे ह्यांची ड्युटी होती नाईट ड्युटी आणि जो तुळजापूरचा रूट आहे ना त्याच रूटला ह्यांची ड्युटी आहे सालशामध्ये. आणि मग त्यांनी तिकडून सालशावरनं रिटर्न करमाळ्याला यायचं म्हटलं तर मग जवळजवळ असा अर्धा पाऊण तास वगैरे जातो. तर त्याच्यामुळे मग भाऊजी आम्हाला निम्म्या रस्त्यापर्यंत सोडायला आलते आणि हे तिकडून आलते थोडंसं. मग आता आम्ही चाललेलो. आता मी चालली आहे इकडं तर दीदी पण आजच जाणार आहे. 12-1 वाजता तिनं जाईल अकलूजला. 6 किलोमीटर. इथनं 6 किलोमीटर आहे का? रानू तर लगेच सुरू झाला. राणा काय फिरायला आलाय तो. हा सही नाही सुरू होत. इथून 100 किलोमीटर तुळजापूर आहे. इथनं हे वरती. हा 100 किलोमीटर बरंच आहे केव्हा आपल्या इथं. म्हणजे आपल्या घरापासून जवळजवळ 130 किलोमीटर असल्यासारखं आहे. 130 किलोमीटर. इथून तर ती गाडी आली का? हा तिथनं सप्टेशन पांढरी गाडी ना इकडे जावं. आतमध्ये. हा रानू हो डॅडींच्या ड्युटीचं गाव आहे सालसे. त्या हॉटेलपासून दमदम चाललंय का त्या रस्त्याने ते ड्युटी तिकडे आता चाललंय त्या रस्त्याने त्या ड्युटी तिकडे. हे सालसे आणि इथनं हा जो आतमध्ये रस्ता चालला ही जी गाडी इथनं आतमध्ये ह्यांचं सबस्टेशन आहे. इतक्या लांब हे येते रोज. इथनं दिसतं ना पुढनं गेल्या रानानी आहे ना पहिल्यांदा काहीतरी पौष्टिक खात असेल आहे की नाही गाडीत बरं का. गाडीत सगळे आम्हाला कुरकुरे आणि तसलंच काय 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 खावं लागतं. रानू लय हुशार झालाय आमचा माहितीये का. मग त्याचं नाव काय? काय काय नाव आहे? राणा साहेब. नाही राणा आता हुशार झाला. त्याने आधी कुरकुरे खाल्ले आणि मग केळी खाल्ली. शाळेत पण जातो रोज. शाळेत रोज जातो. कुठेतरी जात आणि काही
हो तुळजापूर आलो. आलं ना रानू? हो इथं एक मंदिर आहे. जायचं का त्या मंदिरात जाताना? का? अरे खूप छान आहे. ₹50 पार्किंगचेच ना? आधी पैसे मागायला घ्यायचे. तुझ्या आहेत पर्स मध्येच आहे. आधी पैसे द्यावे लागतात रानू गाडी लावायला आणि मग गाडी लावायची. इकडचं हे पार्किंग फुल आहे माहितीये का? त्यातनं आज रविवार आणि रविवारची दुपार. तिथं. आम्ही सकाळी निघलो होतो 10च्या दरम्यान निघलो होतो. आता 1 वाजले तरी आम्ही बऱ्याच थांबत आलोय माहितीये का? तर त्याच्यामुळे उशीर झाला. पोरं म्हटलं की सारखं थांबावंच लागतं. ए ऐकलं का? लहान मुलगा हरवलाय हा? रानू हात सोडायचा नाही. ऐक ना तू काय म्हणते. काय? हा डिकी उघडायची हो. चल रानू उतर खाली आणि हात पकडायचा मोठ्या माणसांचा. तू ऐक ना माईकवर काय सांगतायत ते. एक लहान मुलगा हरवलाय 2 वर्षाचा. तुला ना तू किती वर्षाचा आहे? काय घ्यायचंय का त्यातलं? घेऊ लागायचंय का? हा पडले की आईस्क्रीम आवडते मला. रानू तसा हात सोडून पळायचं नाही. सई दीदी काय म्हणते सई? खाली बघा सई. काय घ्यायचं मग? जेसीबी पण आहे ना आपल्या घरी. खेळणं घ्यायचं. हा राणा जेसीबी नाही फोगा म्हणतोय का? आहे ना कुठे? चला.
काय घ्यायचंय बघ? जेसीबी पॉकलेट. कॉकलेट. JCB कुठे आहे माहिती का? आपण गाडीत बसल्यावर जाता नाही तिथं JCB. हात धर. पण इथनं हे निघलंय सगळं. आधी चौक होतं महाग बघ ना. हे लगेच निघणार परत नाही का नाही बाहेर काढलं. सईला गल्ला घ्यायचा होता पण हे असं निघतोय हे आताच चावी आहे त्याला. सई किती शोधत आली माहिती का गल्ले. कुठला छान वाटतंय? नाही सई सेम ए राणू त्याला काय करू नको बाबू. तिच्या ह्याने घ्या तिला कुठला आवडतोय तो. ते बघा तिथं वेगळा हो तो का चेसच्या आकाराचा पण आहे. हे काय ते चेस बोर्ड सारखा. हा हा ते सांगतील ना त्याला. होय इतका मोठा नको तिला कंट्रोल पण होत नसतं. हा मग काय तर इतका मोठा नको. ही पण छान आहे. हो रानू बघ सई आपण तिकडं घेतलं नाही बरं झालं की. मूर्ती कितीला दादा? ही JCB कितीला आहे? 500. होय रानू घ्यायची काय घ्यायची. आणि मगाची रिक्षा होय 300 को दो ना. 300 को दो. हाँ वो कितने वाली है गाड़ी? वो 650 का एक ही है। वो भी चाहिए क्या? एक ही चाहिए लेकिन 300 को दो अभी. हाँ 700 में 600 मांगते थे, मुझसे कम मांगा। अभी ये अच्छी चली ना तो दूसरे टाइम दो ले लेंगे. हुई थी, दूसरा आदमी जाए थे तो 450 दे जाओ बस। त्याचं व्यवस्थित आहे ना सगळं. आणि घरी गेल्या माती उचलू नका त्याने. आणि कुठं पण चिखलात न्यायची ना. भले हा दल आता लानू खुश आहे. लानूला तर आज रिक्षा पण का अगं का ग 2 गाड्या आणि मला एकच. तुला अगं पैसे सई हो का ही मागं ठेवायला दिली. येऊ. आपण का? हे ती प्लेट दे. प्लेट म्हणायला मोठे मोठे प्लेट आहे. सईले चाबरी आहे बोलायला हो का रानू. डिकीत कशाला आहे? तुटून जाय तिथं नको ठेवू. खूप गरम होतंय अगं. खाना खा की हुआ. आता आहे की नाही आम्ही तुम्ही याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये राधिकाच्या वहिनी बघितल्या होत्या की नाही म्हणजे तिच्यासाठी खूप सगळं खायला घेऊन आल्या. तर त्यांच्या घरी जाणार आहोत. त्या बार्शीमध्ये राहतात. मग जातानाच जायचं होतं पण मग म्हटलं एकतर आज निघायलाच उशीर झाला मग त्यामुळे म्हटलं नको रिटर्न जाताना आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यामुळे आता त्यांच्या घरी जाणार आहे. माईनी आहे ना सई दीदीला रानूला फॅन दिलाय माहितीये का हा छोटासा. इकडे कर सई त्याचं तोंड. आणि तुम्हाला सांगू का ह्या फॅनची हवा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आपल्या फॅन प्रमाणे लागते. आणि खरंच हवा लागते ह्याची. 3 नंबरपर्यंत चौथ्याला बंद. आपला हा लाईट लावू कसं. थांब मला पाहिजे. थांब रानू थांब. त्यांना हवा घालून दाखवा किती. आणि हवाला हे बघा संध्याकाळी अंधाराची लाईट दिसेल आहे की नाही का. हा but असं थोडीशी दिसते. आणि हा फॅन खूप छान आहे माहितीये का असा मेकअप सोपवायला आहे. आणि गार हवा लागते ह्याची माहितीये का.
वहिनींच्या घरी. वहिनींना पाहिलं याच्या अगोदर. बरं आहे का? ह्या राधिकाच्या काकू म्हणजे चुलती. लयच तब्येत खराब केली हो. बरं आहे का भैया? चल सह्या जायचं झोपले. लाईटच गेली काय काय. राणा हा नाही उठला बघ मी म्हणलं इथं आल्यावर उठल. हा त्याला रिक्षा खूप आवडते. त्यांना रिक्षातले खेळ असतं माहितीये का. माझ्या चुलत्यांची पण रिक्षा आहे ना, त्याला खेळायचा. नाही आधी करतो की आधी करतो. चला हा ती घ्या. आपलं आपलं सामान घ्यायचं. कोणाचं आहे ते? आपलं आपलं सामान घ्यायचं. हा जा राहणार बिचार. थांब. अरे बापरे कसं निघणार. सर वर ढकल. किती सगळं सामान गोळा केलं. बाहेरची लाईट लाव मग आपण झोका लावू. कसा आहे रानूचा फॅन. हवा लागते त्याची बघितली का. लाईट लाव रानू आता. वाव इकडं तरी राहिलं बॅगा. बॅगा बॅगांचं किती अवघड आहे बाई. एक 2 दिवसासाठी किती पसारा गोळा करावा लागतोय. सैनी तर स्कूल बॅग नेली, अभ्यास सुद्धा केला नाही. ए रानू जास्त भार नाही द्यायचा त्याच्यावर. कसा आहे गल्ला सईचा. सई तर लगे पैसे भरायला लागले काय. हा ओके तू बस मग. हा आहे ना असाच झोका आमच्यात पहिला पण होता माहिती का. आणि हाच खरं तर झोका छान आहे. ह्याच्यानंतर आम्ही जो घेतला होता ना रानासही बसत होती पण आम्हाला बसताच येत नव्हतं त्या झोक्यावर. त्यामुळे आम्ही परत एकदा हा काका बसायचे. काका शेंडफळ आहेत म्हणते बसायचे. काका आज्यात टेकायचे फक्त सगळे. त्यात बसताच येत नव्हतं त्या दुसऱ्या झोक्यात. होय हिथं लावा इथे आता. इथं पुढं नको इथं नको इथं लावा. हा तुम्हाला नाही का म्हटलं तो का ते त्याला कडी. एकच जण ह्यानी खूप खाली येतो. अहो नाही अहो नाही नाही येत. हा बसवा बसवा. नाही नाही तसंच की तसंच आहे ते. हा हो हो झालंय. राणू बस. फोन केलता आताच तुला. बस वाव ये बस नीट. हा नीट बस पडशील. हा 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे जो राधिकाने केलेला आहे. बर बर कुठे आहे चष्मा. वा 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 छान आहे राणा झोका ना. आमच्या घराला सगळ्यांना झोका आवडतो.
पावसाळ्यात तर आम्ही हा झोका खूप मिस करतो, कारण की जो इथं बसेल ना तो हा झोपतो वरून मस्तपैकी चहा पिता असा पाऊस बघत बसायचा. बरं झालं. छान आहे का हा झोका? पण पोरांमुळे थोडासा खाली असा बांधलाय. त्यातली जर कडी कमी केली की नाही तर आणखी उंच जाईल. ही एक करायला पाहिजे हो खरं तर कमी. ते मोठेच कमी होते डायरेक्ट अडकत नाही नाही नाही, मोठी नाही. अडकत नाही डायरेक्ट ते हा हा हा, म्हणजे हे खालचं वरचं अडकावंच लागतंय. रानाच्या हिशोबाने सईच्या हिशोबाने छान आहे. सई बस बघत आमच्या ह्याच्या आधीचा किती दिवस टिकला माहितीये का? अर्थातच आता वर्दळ त्याला इतकी म्हणल्यानंतर तरी त्याला 2-1 वर्ष वगैरे टिकला असेल. आणि 800 रुपयात 2 वर्ष झोका आणि घरात 5, 6, 7, 8 माणसं म्हटल्यानंतर छान. म्हणजे तोच मागवलाय परत. यार खूपच छोटा आहे. या आता तू मोठी झाली आहे. थोडंसं तरी हवेत पाहिजे. हाईट होय. हा हा हा. चलो, अशा पद्धतीने हा होता आजचा ब्लॉग. मम्मा मध्ये घे. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. परत भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत